मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे सांबा सेक्टरमध्ये. सांबा सेक्टरमध्ये मोठ्या घडामोडी घडतात. सांबा सेक्टरमध्ये स्फोटाचे आवाज आलेले आहेत. तर फिरोजपूरमध्ये सुद्धा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. ज्ञानदा, आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे फिरोजपूरमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येते. सांबा सेक्टरमध्ये सुद्धा स्फोटाचे आवाज आलेले आहेत. याचाच अर्थ रात्रीच्या अंधारामध्ये भ्याड हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय. काल सुद्धा रात्री 8:30 ते 9च्या दरम्यानच पाकिस्ताननं हल्ल्याला सुरुवात केली होती. शेकडो ड्रोन भारताच्या दिशेनं पाठवलेले होते आणि आता सुद्धा तसाच काहीसा नापाक मनसुबा हा पाकिस्तानचा दिसून येतोय. कारण रात्री बरोबर 8 वाजून गेलेले आहे, 8:30 वाजायला आले आणि त्याच वेळेला सांबा सेक्टरमध्ये स्फोटाचे आवाज यायला सुरुवात झाली आहे. फिरोजपूर जे पंजाबच्या बॉर्डर लाईनचा एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येते आणि या ब्लास्टच्या मागे पाकिस्तानचाच हात असल्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी समोर येताना दिसून येते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात की तिघांनाही म्हणजे आत्ता जी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे त्याच अनुषंगानं प्रश्न की कालचे जे ड्रोन होते, जी सैन्य दलानं माहिती दिली, जवळपास 300 ते 400 ड्रोन्स होते. 240 मिनिटात म्हणजे 3 ते 3.5 तासामध्ये पाकिस्ताननं हा अटॅक केलेला होता. जवळपास 25 शहरं आणि 4 राज्य यांना पाकिस्ताननं टार्गेट केलेलं. तुम्हा दोघांनाही विचारायचं आहे, आणखी एक ब्रेकिंग आहे, काही व्हिज्युअल आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी एक हाय लेवल मीटिंग घेतली आहे त्या हाय लेवल मीटिंगची दृश्य आपण पाहतोय. हाय लेवल मीटिंगमध्ये कोण कोण आहे? सैन्य दलाचे अधिकारी आहेत, वायुसेनेचे अधिकारी आहेत, अजित डोवाल आहेत, देशाचे संरक्षण मंत्री आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण पाहतोय सध्या. आणि सातत्यानं जी परिस्थिती बदलत चालली आहे त्याच्याबद्दलचं मंथन, पुढच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची रणनीती, हे सगळं आखलं जात आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्यानंतर भारतानं उचललेलं कठोर पाऊल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सातत्यानं या सगळ्या बैठकांचं सत्र सुरू आहे. अगदी बरोबर आहे विलास. याच्यानंतर आपण जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. ते दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? काल सुद्धा रात्री हल्ले झाले होते पाकिस्तानकडून, त्याच्यानंतर आत्ताही जेव्हा 8, 8:30 वाजायला आलेले आहेत त्यावेळेला सांबा सेक्टर, जम्मू काश्मीर असेल किंवा इकडे पंजाबच्या दिशेनं जी बॉर्डर लाईन आहे त्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत आहेत आणि अशाच सुरू असलेली ही हाय लेवलची मीटिंग. हा, बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित आहे. त्याशिवाय तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख ते देखील उपस्थित आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे आणि बैठकीच्या दरम्यान सांबा असो, पूंछ असो या भागामध्ये जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. होऊ शकतं क्रॉस फायर ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार केला जातो त्याचाही आवाज असण्याची शक्यता आहे. सध्या या संदर्भात कोणीही भारतीय लष्कराने स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही. पण अतिशय महत्वाचं आहे की आज ज्या पद्धतीनं पूंछ असो, सोबतच उरी असो किंवा मग यानंतर जर बघितलं आपण पहलगाम असो, पहलगामच्या जवळ क्षेत्रात असलेलं इतरही क्षेत्र असो जिथे केस फायर व्हायोलेशन झाल्यानं दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याचा प्रयत्न आहे. त्याचमुळे पाकिस्तानच्या दिशेने जोरदार गोळीबार केला जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे त्या संदर्भात अतिशय या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की पूंछमध्ये आणि खास करून जर बघितलं आपण तर सोबतच जर बघितलं आपण तर काही ठिकाणी ज्या पद्धतीने जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सांबा जे सेक्टर आहे ज्यामध्ये या सांबा सेक्टरमध्ये कालही जर बघितलं तर काल सांबा सेक्टरमध्ये 8 दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये भारतीय लष्कर यशस्वी झालं होतं. सीमा सुरक्षा दलाने ही कारवाई केली होती. आज त्याच भागामध्ये पुन्हा जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे. फिरोजपूरच्या आसमानामध्ये, फिरोजपूरच्या आभाळामध्ये देखील जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जर बघितलं, खास करून जम्मू या सेक्टरमध्ये सायरन. अगदी बरोबर आहे प्रशांत. एकूणच असं म्हणता येईल की एकीकडे पाकिस्तानकडून भ्याड हल्ले रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक, याच्यामध्ये एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे. धन्यवाद याविषयी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहूयात. विलास, आणि याच मुद्द्यावरनं म्हणजे मी एकच मिनिट घेते फक्त विलास, की याच मुद्द्यावरनं मला अश्लेषा मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे. मॅडम, ही जी दृश्य आपण पाहतोय आत्ताच्या मीटिंगमधली, सगळेजण कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या काय म्हणतात त्याला, जे सैन्याचे प्रमुख आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जनरल ते स्वतःच्या ड्रेसेसमध्ये असतात. पण आता सगळेजण कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. बऱ्याचदा कृतीतनं सुद्धा संदेश दिला जातो आणि देहबोलीवरनंही संदेश दिला जातो. तर हा काय संदेश असावा कॉम्बॅट युनिफॉर्म सगळ्यांनी घालणं? ज्ञानदा, एक
अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण आपण जेव्हापासून जो आपला 22 तारखेला जो अटॅक झाला पहलगाम मध्ये, त्यानंतर जर आपण नोटीस केलं असेल तर आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एकदाही त्यांनी हसू किंवा आनंद हा दिसलेला नाही. त्यांचं जे एक गांभीर्य आणि चेहरा त्यांनी अत्यंत म्हणजे मनापासून ह्या गोष्टीला मानलं होतं की हा त्यांचं मिशन त्यांनी बनवलं होतं. हे जे म्हणजे जसं त्यांचं नाव घेऊन सांगितलं होतं की जाकर आपके सरकार को बोलो, त्या क्षणापासून ते इथे देखील आले जी. आणि त्यांच्या त्या आविर्भावामधून किंवा त्यांच्या त्या चेहऱ्यामधून एक मेसेज जातो ज्ञानदा की दिस इज नॉट एनिथिंग, किंवा आपण त्याच्यामध्ये यश देखील प्राप्त करतोय. गेले 3 दिवस आपण सातत्याने यश प्राप्त केलंय, प्रत्येक ऑपरेशन, प्रत्येक अटॅक फॉईल केलाय, आणि तरी देखील त्यांचा चेहरा जर तू बघशील तर तो एका अशा नेत्याचा आहे. तो लीडर तर आहे, संयमी आहे, पण साहसी आहे आणि दूरदर्शी आहे. What you were saying की need to know basis. This is the message that we need to know. Correct. Our army chiefs, our all services chiefs are in combat. They are ready. जसं मी कालही म्हटलं, युद्धाय कृत निश्चया, तसे ते रेडी आहेत. अजून we do not declare war because we always, आपण नेहमी संयम बाळगतो. संयम आपण डिक्लेअर केलेलं नाहीये, पण आपण सज्ज आहोत हा मेसेज ज्ञानदा. आणि आपण बघितलं 2 आपल्या महिला अधिकारी जेव्हा पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्समध्ये आल्या, आणि काल आणि आज हे जेव्हा दोघं आले काल प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जाण्यासाठी, तेव्हा सुद्धा ते अशाच प्रकारे आपण सज्ज आहोत हे त्यांनी दर्शवले.